ऑनलाईन परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडालाय। सेवन हिल परिसरातील सुराणा नगर मधील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होताच सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। त्यामुळे शेकडो परीक्षार्थी यांची परीक्षा ही खोळंबली आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आता समस्या जाणून घेण्यासाठी अभिजित दिपके सीजीबीचे संस्थापक हे देखील पोहोचलेले आहेत। सध्या त्यांच्यासोबत ते संवाद साधतात। लांबून आलेल्या परीक्षार्थींना अचानक आलेल्या तांत्रिक अडचणींचा फटका बसल्यानं केंद्रावर संतापाचं वातावरण निर्माण झालं, मोठा गोंधळ निर्माण झाला। त्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसही घटनास्थळी दाखल झाले। अधिकाऱ्यांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे सध्या प्रयत्न सुरू असला तरी ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार की परीक्षार्थींना अतिरिक्त वेळ दिला जाणार याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही। तांत्रिक बिघाडाचा फटका हा सगळा परीक्षार्थींना बसलाय। आता परीक्षाबाबत प्रशासन नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या अभिजित दिपके या सगळ्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर मला आता जितकं कळलेलं हे आहे की तुमची आज सकाळी हायकोर्टाची एक्झाम होती, ऑनलाईन होती आणि ऑनलाईन एक्झाम असताना सुद्धा इथं कीबोर्डची व्यवस्था नव्हती किंवा कम्प्युटर चांगली व्यवस्था नव्हती आणि त्याच्यामुळं सगळ्यांचं जे सर्व्हर आहे ते कुठं ना कुठं काम करत नव्हतं किंवा लॉग आउट झालेले सगळे 10 मिनिटात, बरोबर। आणि त्याच्यामुळे सगळेच फेल झाले असं मला सांगण्यात आलेलं, बरोबर आहे। कोण कोण फेल झाले हात वरती करा एकदा। एक मिनिट इकडे बोलून घ्या, सगळ्या विद्यार्थ्यांना इकडे बोलून घ्या। इधर इधर बाकी महाराष्ट्र एकदम बीच में आप जरा नाही शिफ्ट झाले, इथे एकच शिफ्ट झाली आहे। बरं आता आपण असं करू, जोपर्यंत आज कोणी हायकोर्टचे जज आहे म्हणे, डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज आहे म्हणे आणि परीक्षा त्यांच्याच अंतर्गत आहे, तर जोपर्यंत जज साहेब बाहेर येऊन गॅरंटी देत नाही री एक्झामिनेशनची तोपर्यंत येऊन सरकायचं। आता मग पेपर सगळे बसायला तयार आहे ना। बघा मी दिल्लीमध्ये दिल्ली घर नसताना तिथं 35 दिवस बसून राहिले, तर संभाजीनगर तर माझं घर इथून तरी हलणारच नाही। तुम्ही जर बसायला तयार असेल मी तुमच्यासोबत बसतो, तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून सरकार। आता आपल्याला कोणालाही काही त्रास देता नाहीये आणि आपलं जंतर मंतरचं आंदोलन पाहिलं फायदा 35 दिवस होतो शांतपणे बसून राहिलो होतो, आता हेच जंतर मंतर आहे आपलं। आपण सगळे मग काय अडचण आहे बसायला, ज्याला जायचंय आत्ताच निघून जा। आपण स्वतःसाठी लढतोय, हलायचं नाही, कारण की तेच यांना हे वाटतं की मुलं थोडा वेळ बसतील आणि 6 वाजल्यापासून आम्ही बसायला तयार आहे का? मी तुमच्यासोबत बसतो। तुम्ही बसले नाही यार, इरफान भाई थोड़ा इधर से आओ, पीछे से आओ। दादा अजून नाही, थोडं मागे सरकार इधर से ये पकड़ो साढ़े कैमरा बाकी
तुम्हारा कहाँ है? यही है सर। आओ सर, पीछे इधर से आओ, इधर से आओ सर, पीछे मुड़ के थोड़ा पीछे आओ। चल आजा आजा मारे पीछे जरा बस इधर थोडंसं मागे। पण याच्यानंतर तुम्ही मुलांनाही बोला थोडं, ठीक आहे? त्यांनाही बोला तुम्ही, त्यांनी सांगायला पहिलेच आहे ना. हा. ठीक आहे. बस इतना बस के आगे भाई। ठीक आहे ना, बघून घ्या. मराठीमध्ये घ्या आधी। तर आज इथं हायकोर्टाची परीक्षा होती. इथं खूप दुरून दुरून मुलं मुली आलेले होते परीक्षेला. बीड, अंबेजोगाई, अमरावतीवरून आलेले होते. आणि जेव्हा ते मुलं परीक्षेसाठी आले, परीक्षेला बसले, तर त्यांना माहिती झालं की इथं जे कम्प्युटर आहे ते कम्प्युटर नीट चांगले काम करत नाही, कोणाचं कीबोर्ड काम नाही करते, तो कोणाची स्क्रीन काम नाही करते. आणि 10 मिनिटाच्या आत सगळेच विद्यार्थी लॉग आउट झाले. याचा अर्थ सर्व्हरही चांगलं काम करत नव्हतं. आणि मी असं पहिल्यांदा बघतोय की सगळ्याच्या सगळेच विद्यार्थ्यांना फेल करण्यात आले. तर हे विद्यार्थी फेल नाही झाले, सिस्टम फेल झाले, सरकार फेल झाले, विद्यार्थी फेल नाही झालेले. आणि इतक्या दुरून दुरून जेव्हा विद्यार्थी येत आहेत, तर ह्या विद्यार्थ्यांना सांगतायत की तुम्हाला आखला नाही का परीक्षा कशी द्यायची. यांना आखला नव्हत्या का मग आधी? जर यांना माहिती आहे की ऑनलाईन परीक्षा होती, तर यांना आखला नव्हत्या का चांगल्या कीबोर्ड आधीच लावायचे? यांना आखला नव्हत्या का की सर्व्हर बरोबर आधीच चांगले सर्व्हर करायचे? स्वतःला अक्कल नाही या सरकारला, आणि विद्यार्थ्यांची अक्कल काढतात जितके दुरून गरीब घराचे परीक्षा द्यायला येत आहेत. तर आता मुलांची अशी मागणी आहे की एक तर री एक्झामिनेशन झाली पाहिजे. तर जोपर्यंत री एक्झामिनेशन होत नाही आणि तुर्तास झाली पाहिजे, ती नोटिफिकेशन लगेच आलं पाहिजे. कारण की दुरून विद्यार्थी आलेले आहेत आणि 2 शिफ्ट बाकी आहेत. आणि जोपर्यंत बाहेर येऊन जे डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज आहे ते गॅरंटी देत नाही, नोटिफिकेशन देत नाही, लिखित मध्ये देत नाही, तोपर्यंत इथून कोणीच सरकणार नाही. एक मिनिट, मला त्यांना आता ते विद्यार्थी इतक्या वेळेस बोलायचा प्रयत्न करत होते. तर विद्यार्थ्यांची अक्कल काढली सिस्टम मध्ये बसलेल्या लोकांनी. यांची अक्कली जर एवढ्या जास्त आहेत तर मग यांनी आधी कम्प्युटर चांगले का नाही बसवले? हे कोण आहे विद्यार्थ्यांची अक्कल काढणारे? इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न उभा केला होता स्टुडंट्स बद्दल, शाळेच्या विद्यार्थ्यांबद्दल. एक्झामचं सुद्धा तसंच. एक्झामचं तर हेच आहे ना, म्हणजे जिकडे तिकडे ऑनलाईन परीक्षा घेतायत, पण तुमची लायकी आहे का ऑनलाईन परीक्षा घ्यायची? एक परीक्षा दाखवा जिथं तुम्ही ती नीट घेतलेली आहे, तिथं सर्व्हर डाऊन नसेल झालं किंवा जिथं कम्प्युटर चांगले असतील. लायकी नाही तुमची ऑनलाईन परीक्षा घ्यायची, तर मग ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचं भविष्य कशाला तुम्ही खराब करतायत? तुमची काय भूमिका आहे आंदोलनावर? हे मुलं जोपर्यंत ह्या मुलांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण नाही होणार तोपर्यंत मी याच मुलांसोबत बसून राहील. आणि यांनी ठरवलं इथं बसायचं, तर यांचं समर्थन करण्यासाठी मी इथं बसलेलो आहे. सर हिंदी में सर बताइए, आज जो यहाँ पे जो स्टूडेंट की एग्जाम में जो थोड़ा सा देरी हुई है, काफी सारे बच्चे दिख रहे हैं, आपकी क्या बातचीत हुई है बच्चे? अभी इन स्टूडेंट्स ने मुझे बताया कि इनकी सुबह हाईकोर्ट की एग्जाम थी और जैसे ये लोग एग्जाम देने बैठे तो पता चला कि किसी का माउस नहीं काम कर रहा है, किसी का कीबोर्ड नहीं काम कर रहा है, और 10 मिनट के अंदर मेजोरिटी ऑफ द स्टूडेंट्स लॉग आउट हो गए और उसके बाद सबको फेल कर दिया गया. तो ये तो इन बच्चों का फेलियर नहीं, ये सिस्टम और सरकार का फेलियर है जो ऑनलाइन एग्जाम नहीं ले पा रही है. उसके बावजूद भी इतने सारे जो यहाँ पर सैकड़ों बच्चों उनको एक साथ फेल कर दिया इन लोगों ने. और जब इन लोगों ने कंप्लेन करी जो अथॉरिटीज है अंदर, तो उन अथॉरिटीज ने कहा कि इन बच्चों में अक्ल नहीं एग्जाम कैसे दी जाती है. तो अथॉरिटीज में इतनी ज्यादा अक्ल है इन बच्चों से, तो अपनी अकल का थोड़ा इस्तेमाल करते, पहले से अच्छे कंप्यूटर्स लगा देते, पहले से ही फंक्शनिंग कीबोर्ड लगा देते, पहले से ही जो सर्वर है वो ठीक कर देते अगर इनमें इतनी ज्यादा अक्ल है तो. और अभी स्टूडेंट्स के साथ बहुत दूर दूर से स्टूडेंट्स आए, पूरे महाराष्ट्र भर से स्टूडेंट्स ये एग्जाम देने आए थे. अभी मैंने बात करी तो कोई अमरावती से आया है, कोई बीड से आया है, कोई लातूर से आया है, अंबेजोगाई से आया है. तो ये बच्चे कहाँ जाएंगे, अब क्या करेंगे? ये क्या ऐसे ही फेल का सर्टिफिकेट लेकर अपने घर जाएंगे? क्या बोलेंगे घर पर जाकर? कोई बता रहा है 6-6, 7-7 महीने से प्रिपेयर कर रहे थे एग्जाम के लिए, अब घर जाकर क्या दिखाएंगे माँ बाप को? तेव्हा अभिजित दिपके यांनी देखील आता या ठिकाणी ठिय्या द्यायचं ठरवलेलं आहे. यासोबतच जोपर्यंत लेखी हमी या विद्यार्थ्यांना दिली जात नाही तोपर्यंत इथे विद्यार्थ्यांसोबत आम्ही बसणार आहोत आणि जंतर मंतर प्रमाणेच आता आंदोलन करणार आहोत असा देखील एल्गार एक हुंकार दिपके यांनी पुकारलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नाही अशी लायकी काढण्यात आल्याचं म्हणत त्यांनी संतापही व्यक्त केलेला आहे. परीक्षा ऑनलाईन घ्यायची तुमची लायकी नसल्याचं देखील दिपके यांनी म्हणत टीका देखील केलेली आहे. हायकोर्टाची ऑनलाईन परीक्षा आणि संगणक मात्र ठीक नव्हते. काही विद्यार्थ्यांना कीबोर्ड देखील व्यवस्थित देण्यात आले नव्हते. महाराष्ट्राच्या विविध भागातून हे सगळे विद्यार्थी आलेले आहेत. मात्र हे विद्यार्थी ज्यावेळेला संवाद साधण्यासाठी म्हणून इथल्या प्रशासनासोबत बातचीत करायला गेले त्यावेळेला मात्र या सगळ्या विद्यार्थ्यांची त्यांना अरेरावीची उत्तरं देण्यात आली, त्यांची लायकी काढण्यात आली अशी जी टीका आहे ती अभिजित दिपके यांनी केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आता हलणार नसल्याचं दिपके म्हणतात. माध्यमांसमोर बोलायला म्हणजे त्यांचं परवानगी नसते त्यामुळे ते बोलत नाही. माध्यमांसमोर याची गरज नाही, विद्यार्थ्यांसमोर तरी येतील ना, विद्यार्थ्यांसमोर तरी येतील ना. आज जशी अक्कल काढलेली आहे तशी बाहेरून बोलावं होतं विद्यार्थ्यांसोबत आणि विद्यार्थी शांतपणे बसलेले. कुछ विद्यार्थियों को ऊपर बुलाया गया था जिसमें दो से ज्यादा विद्यार्थी ऊपर गए थे. मुझे बोला गया कि चर्चा हुई नहीं, फिर से उनको वापस भेज दिया. चर्चा नहीं की उनके साथ. अभी मुझे बता. नाही तर महाराष्ट्रभर मला आता तेच कळतंय मुलांकडून की प्रत्येक सेंटरवर असं झालेलं आहे. याचं मूळ कारण हे की कोणतं सेंटरमध्ये ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही. तर याच्याने पूर्ण आता फक्त संभाजीनगरने पूर्ण राज्यभराच्या मुलांचं जे भविष्य आहे ते पूर्ण कुठं पणाला लागलेले आहे. तर त्या मुलांनी त्यांच्या भविष्याला लढण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि त्यांनी लढलंच पाहिजे. ठीक आहे ना. बैठने दो. मैं क्या बोल रहा सुमित घे रे. लेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे परीक्षेचं केंद्र होतं छत्रपती संभाजीनगरमधलं. याच ठिकाणी आता ते विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करण्यात आहे. विद्यार्थ्यांनी देखील आंदोलनाची तयारी दर्शवलेली आहे. जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आता सुरू राहील असं देखील दिपके यांनी म्हटलेलं आहे. हायकोर्टात लिपिक पदाच्या परीक्षा प्रक्रियेवरून गोंधळ निर्माण झाला. काही तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण देण्यात आलेलं होतं आणि ज्यावेळेला इथले विद्यार्थी इथल्या प्रशासनासोबत काय गोंधळ झाला म्हणून विचारण्यासाठी गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली, अरेरावीची उत्तरं देण्यात आली. त्यांची लायकी देखील काढण्यात आल्याची जी माहिती आहे ती अभिजित दिपके यांनी दिलेली आहे. आणि या सगळ्यावरून आता त्या विद्यार्थ्यांमध्ये काहीसं संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय. काहीसा गोंधळ देखील या परीक्षा केंद्राच्या बाहेर निर्माण झालेला होता. केवळ छत्रपती संभाजीनगर नव्हे तर अनेक ठिकाणी या परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाल्याच्या ज्या बातम्या आहेत त्या आता हाती येत आहेत. दरम्यान सुविधा नव्हत्या तर परीक्षा नेमक्या का घेतल्या गेल्या असा सवाल दिपके यांनी प्रशासनाला विचारलेला आहे. 10 मिनिटांच्या आत अनेक विद्यार्थ्यांना नापास करण्यात आलेलं होतं असं देखील जे मुद्दे आहेत ते आता सगळ्या या विद्यार्थ्यांनी दिपकेंच्या समोर मांडलेले आहेत. तेव्हा अभिजित दिपके हे आंदोलकांच्या भेटीला गेले आणि त्यानंतर आता इथल्या विद्यार्थ्यांनी देखील जोपर्यंत आपल्याला ठोस आश्वासन मिळत नाही, कुठली कारवाई करण्यात येत नाही, लेखी हमी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार हा केलेला आहे. तेव्हा हायकोर्टाची ऑनलाईन परीक्षा आणि संगणक ठीक नव्हते तर परीक्षा नेमकी का घेतली असं देखील जे आहे प्रश्न तो अभिजित दिपके यांनी विचारलेला आहे. तेव्हा आता या सगळ्याची काय नेमकी दखल घेण्यात येते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तेव्हा हायकोर्टाच्या लिपिक ऑनलाईन परीक्षेत हा मोठा गोंधळ उडालेला पाहायला मिळते. अनेक विद्यार्थ्यांना अवघ्या 10 मिनिटांच्या आत नापास करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हे जे सगळे विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी आलेले आहेत, कुणी अमरावतीवरून आलाय, कुणी अंबेजोगाईवरून आलाय, कुणी बीडवरून आलाय, तर हे जे विद्यार्थी आहेत अनेक किलोमीटरची जी पायपीट आहेत जो प्रवास करून आलेले आहेत. 6-6, 7-7 महिने या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी प्रिपरेशन देखील केलेलं होतं. मात्र अवघ्या 10 मिनिटात हे सगळे विद्यार्थी नापास कसे होऊ शकतात असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. शूट करण्यासाठी अच्छा आपल्या हायकोर्ट सगळी व्यवस्था आणखी गोपनीय ठेवते. का गोपनीय ठेवते? तुम्ही आयबीचे एक्झाम कंडक्ट करताय का? नाही ना. जर तुम्हाला टायपिंग बद्दल गाईडलाईन सांगता येत नाहीये तर तुम्ही एक्झाम का कंडक्ट करताय? कारण आम्हाला आम्ही मान्य केलं तुमच्या यंत्रणा तुम्ही सगळं काही प्रोव्हाइड करता पण विद्यार्थी हा
पण त्यांनी इव्हन आम्हाला आणखी माहित नाही की गाईडलाईन्स काय आहेत टायपिंगच्या. आम्ही आम्ही केली कशी करायची कशी आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे. कृष्णा, दिपकेने विद्यार्थ्यांसोबत तर ठिय्या दिलेल्या आहे. काय नक्की घडतंय या केंद्राच्या बाहेर? आता आपण पाहिलं तर विद्यार्थी आणि अभिजित दिपके दोघंही या ठिकाणी केंद्राबाहेर बसलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत ही परीक्षा परत घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. आतमध्ये हायकोर्ट जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश आहेत, माननीय न्यायाधीश, त्यांनी आम्हाला आश्वासित करावं अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगवेगळ्या सेंटरवरती 2,900 मुलं या परीक्षेसाठी आलेली होती. वेगवेगळ्या भागातून आली होती, काही बीडवरून, काही इतर ठिकाणाहून देखील आलेली होती. आणि त्यामुळे ऐनवेळी सर्व्हर डाऊन होणं किंवा त्याचे कीबोर्ड खराब असणं आणि अशा सगळ्या गोष्टी झाल्यामुळे हा सगळा गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट नापास केलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यात कुठलंही त्यांचा दोष नाही आणि तरी देखील अन्याय झाल्याची त्यांची भावना आहे. आणि त्यामुळे गेल्या काही तासांपासून ते परीक्षा केंद्राबाहेर या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत. पोलीस घटनास्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ज्या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करतायत. शिवाय अभिजित दिपके देखील पोहोचलेत आणि त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत ही परीक्षा पुन्हा घेण्याचं आश्वासन आम्हाला दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. कारण की ऑनलाईन परीक्षा घेत असताना अद्ययावत कम्प्युटर आणि इतर कीबोर्ड असेल किंवा माऊस असेल हे असणं आवश्यक होतं. मात्र शिवाय सर्व्हर देखील व्यवस्थित असणं गरजेचं होतं. मात्र सर्व्हर डाऊन होणं किंवा इतर सगळ्या गोष्टी या विद्यार्थ्यावरती अन्याय करणारे आहेत आणि त्यामुळे ही परीक्षा या ठिकाणी पुन्हा घेण्यात यावी. केवळ छत्रपती संभाजीनगरच नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आज ही परीक्षा घेण्यात येत होती. दीपक, हा जो बिघाड झालेला आहे हा नेमका काय बिघाड झाला याबद्दल काही स्पष्टीकरण प्रशासनाकडनं, संबंधित प्रशासनाकडनं देण्यात आलंय का? नाही, या सगळ्या संदर्भामध्ये अधिकृत स्पष्टीकरण संबंधित प्रशासनाकडनं देण्यात आलेलं नाही. हे विद्यार्थ्यांचे आरोप आहेत आणि विद्यार्थ्यांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागलं त्या समस्या ते बाहेर येऊन, केंद्राबाहेर येऊन ठिय्या मांडून या ठिकाणी सांगत आहेत. मात्र प्रत्यक्ष नेमकी काय वस्तुस्थिती होती या संदर्भात अधिकृत माहिती संबंधित यंत्रणेकडून अद्याप या ठिकाणी प्रसारमाध्यमांना किंवा विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही आहे. कृष्णा, ही जी परीक्षा होती ही नेमकी कशाची परीक्षा होती? यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंबहुना इतरही ठिकाणी असेल, यासाठी किती विद्यार्थी बसले होते याबद्दल काही आकडेवारी समोर आली आहे? ही जी परीक्षा होती ही लिपिक या पदासाठीची परीक्षा या ठिकाणी होती. आणि मी जसं तुला काही वेळापूर्वी या ठिकाणी सांगितलं की राज्यभरामध्ये 13,000 विद्यार्थी याला पात्र ठरलेले होते आणि 2,900 मुलं हे संभाजीनगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा या ठिकाणी देत होते. 5 दिवसापूर्वी ऑनलाईन परीक्षा होणार असल्याचं त्यांना सांगण्यात आलेलं होतं. निगेटिव्ह मार्किंग देखील त्याला या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि वेगवेगळ्या वेळेत ही परीक्षा होती. मात्र यात गोंधळ निर्माण झाल्यामुळे सर्वच ठिकाणी अशा प्रकारचे विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर या ठिकाणी उभा असल्याचं आणि पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दीपक, जेव्हा हा जो सगळा गोंधळ कृष्णा झालेला होता त्यानंतर अभिजित दिपके हे माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी जेव्हा त्यांनी माहिती दिली त्यावेळी त्यांचं म्हणणं असं होतं की काही विद्यार्थ्यांना प्रशासनाने बोलावलेलं होतं, काही विद्यार्थी जाऊन आले, या विद्यार्थ्यांचं देखील ते म्हणणं होतं. त्यावेळेला प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये काय बातचीत झाली याचे तपशील मिळाले? नाही, या संदर्भात अधिकृत माहिती या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं देण्यात आलेली नाही. मात्र आता आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांची तीच मागणी आहे जी की परीक्षा परत घेण्यात यावी. या मागणीवरती विद्यार्थी ठाम आहेत. आत्ता तुर्तास जो संवाद चाललेला आहे, दिपके असतील, हे सगळे विद्यार्थी असतील, काय नेमकं यांचं म्हणणं आहे? त्यांच्यासोबत कोणी संवाद साधायला आलंय का प्रशासनाकडून?
नाही, तीच मागणी आहे की त्या सगळ्या संदर्भामध्ये जे आतमध्ये माननीय न्यायाधीश बसलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, तर त्यांनी यावर बाहेर येऊन स्पष्टीकरण द्यावं आणि विद्यार्थ्यांचं जे मत आहे की सर्व्हर डाऊन होतं किंवा कीबोर्ड खराब होते, शिवाय माऊस चालत नव्हते, अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या संदर्भात विद्यार्थ्यांना त्यांचे समजूत काढावी किंवा वस्तुस्थिती त्यांच्यासोबत सांगावी आणि या परीक्षाबाबत पुढे काय निर्णय घेणार आहात या सगळ्या संदर्भात देखील बोलावं. त्यासाठीच हा ठिय्या आंदोलन या ठिकाणी दिलं जात आहे. परीक्षा बाहेर विद्यार्थी या ठिकाणी उभा आहेत आणि ती मागणी त्यांची पूर्ण होते का हे आपल्याला थोड्या वेळात लक्षात येईल. ज्या ठिकाणी आता दिपके पोहोचलेले आहेत हे परीक्षा केंद्र नेमकं कुठलं आहे आणि अशी किती परीक्षा केंद्र आहेत की जिथे असा सगळा गोंधळ पाहायला मिळतोय? हे शहरातील सेवन हिल भागातील परीक्षा केंद्र आहे आणि त्या ठिकाणी हा सगळा गोंधळ या ठिकाणी सुरू असल्याचं समोर आलंय. केवळ याच नाही तर अनेक ठिकाणी म्हणजे सातारा परिसर असेल किंवा इतर भागात जे परीक्षा केंद्र आहेत त्या ठिकाणी असाच पद्धतीचा अडचण विद्यार्थ्यांना आल्याचं त्यांचं मत आहे आणि ही सगळी जे विद्यार्थी आहेत आता ती सेवन हिलच्या परीक्षा केंद्राबाहेर जमलेली आपल्याला पाहायला मिळतात. दीपक. कृष्णा, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा संभाजीनगरप्रमाणेच वाशिममध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. पहिल्या सत्रात 60 तर दुसऱ्या सत्रात 60 विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी उपस्थित होते. मात्र परीक्षेदरम्यान सॉफ्टवेअर स्लो होणं, कीबोर्ड नादुरुस्त असणं आणि स्क्रीनचा आकार लहान असल्यानं अडचणी आल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी आवश्यक सोयी सुविधांचाही अभाव असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. या तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या संख्येनं विद्यार्थी नापास झाल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करतायत. अपसेंट झाल्यावर कोणी ना 200 रुपये तर 150 रुपयानं फालतूच कीबोर्ड आहे जे काय आपले स्वतःच कीबोर्ड वापरा आपण तसं सांगून राहिलो ना. तर त्या सगळ्याबाबत काय नेमकी दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. अपडेट घेत राहू. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह. कला स्वातंत्र्य तुम्हाला